काय करतात मित्रांनो, तर आज होळी म्हटल्यावर आमचे सगळे गावले एकत्र येतात आणि ती मजा वेगळीच असता। मग आपले जे 12-5चे मानकरी असतात त्या होळी दहनाचं काम करतात। पहिला जो होळी दहन होता ता आमच्या नारळाच्या झाडाचा होळी दहन होता। तर पहिला नारळाच्या झाडाचा होळी दहन झाला, हा आंब्याच्या कलमाच्या झाडाचा होळी दहन होता। ता पण होत असता। मग दोन्ही झाडं पेटवली जातात आणि थोडक्याचे जे असतात माडाचे त्याकाही आग लावली जाता। त्यामुळे ही 5 ते 10 मिनटं आग राहता। मग त्या सगळा झाल्यानंतर लोक गप्प उभे राहून बघित असतात कशी जळतात ती। मग का होळी दहन होत असता। मग थोड्याच वेळात आमचे भटजी येतात, 12-5चे मानकरी येतात आणि मग होळी देवाची पूजा केली जातात तिंका घेऊन आणि थोड्याच वेळात होळी देवाची पूजा होता। मग गावल्यांच्या हस्ते एक गाराणा घातला जाता देवाक आणि देवाक गाराणा घालून झाल्यानंतर मी पण एक गाराणा घालते की तुम्ही माझा व्हिडिओ आवडलो असेल तर नक्की लाईक करा। घराणा घालून झाला आणि नंतर लोकांनी फुल गर्दी केल्याने नारळ ठेवक अशी गर्दी केल्याने तुम्ही बघू शकता। हे बघा तसं का आता नारळ ठेवक जागाच गावाची नाही, लोकांनी फटाफट नारळ ठेवल्याने आणि मी पण नारळ ठेवलंय। मग नारळ ठेवून देवाने आपापली इच्छा सादर केल्याने देवासमोर आणि जे पण ती इच्छा अपेक्षा ती मागल्याने आणि बाजूक झाली। मग फटाफट बाजूक झाल्यानंतर आम्ही पण देवाचं दर्शन घेतलं, पाया पडलो आणि मग त्याची नारळाची प्रसादी करून पूर्ण सगळ्यांका वाटली गेली। तुमका शेवटला दिसताला की प्रसादी कशी वाटली जाता। तर तुमका हा व्हिडिओ नक्कीच आवडलो असतात तर नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा। म्हणजे इंस्टाग्रामला बघत असाल तर फॉलो करा, यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करा। बाय बाय।